वरवीचं तांदूळ आणि 1 वाटी शाबूचं तांदूळाचं 1 तास भिजाय घातलं होतं. 1 तास भिजल्यानंतर मिक्सरला 2-4 मिरच्या टाकून 3-4 मिरच्या टाकल्या. ते मिरच्या टाकून आणि मीठ टाकून वाटून घेतले आणि त्याचं डोसं बनवलं ते. आणि काय मिरची दिसते पण हो का, ही मिरची तिच्याबरोबर वाटणावर वाटायला टाकली होती. आणि आमच्या दोघीचे बी उपवास असतात सासूनाचं. मला खिचडी पचत नाही म्हणून मी वरवीचा भात करते, नाहीतर मग असं डोसं करते. मग वरवीचा भात पण सारखा खावत नाही, कधी कधी खावत नाही. मग त्यावेळेस डोसं बनवा आणि करून खा. आणि ह्या काही शेंगदाण्याची चटणी केली मी. शेंगदाणा भाजून घेतलं, वाटलं. वाटताना त्यात बी 2 मिरच्या टाकल्यात आणि परत शिजवून घेतल्या थोडं पाणी वतून. असं केलं त्याचं. आणि मग ती फोडणी काय देता येत नाही की दुसऱ्या चटणीमध्ये, की उपासाचं आहे ना, जिरण फिरण आम्ही उपासाला खात, म्हणून नाही त्याची फोडणी कशाचीच दिली त्याला. फक्त असं शिजवून घेतलं या. आणि हे डोसं बघा किती छान झालं ते. मी तोडून मी दाखवते बघा. मऊ लुसलुशीत एकदम होतं. हे बघा, चटणीवर एकदम एकदम चांगलं लागतं. पोट भरायचं, उपास धरलाय असं वाटत पण नाही. 2-3 खाल्लं तर भरपूर होतात. भरपूर असं झाले ते. एवढ्या ह्या 2 वाट्यात. हे बघा, इकडं पण आहेत अजून, यात पण आहेत अजून. हे बघा, इकडं भरपूर झालेत 2 वाट्यात. हे बघा, यात पण आहेत. आणि एवढं आहेत. 2 वाट्या वरवीच्या तांदळात आणि 1 वाटी शाबूच्या तांदळात हे एवढं सगळं डोसं झालं ते भरपूर. तर तुम्ही पण एकदा करून बघा ह्या पद्धतीनं. हे माझं डोसं कसं वाटलं ते पण सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. सबस्क्राईब, लाईक केल्याबद्दल बी तुम्हाला धन्यवाद.